तथागत भगवान बुद्धांनी उपदेशिलेले करणीयमेत्त सुत्त म्हणजे मैत्री सुत्त हे खुद्दक पाठातील अत्यंत महत्वाचे सुत्त आहे. यात एकूण 10 गाथा आहेत. या सुत्ताचा उद्देश साधकाने आपले शील कसे जपावे आणि विश्वाप्रती मैत्रीची भावना कशी वृद्धिंगत करावी हे सांगितलेले आहे. यामध्ये संपूर्ण 10 गाथा आहेत आणि याचा मराठीत अर्थ सुद्धा देत आहोत. करणीयमथ कुशलेन यंतं संतं पदं अभीसमेच सक्कोजूच सुजूच सुवचोचस मुदुअणतिमाणी. ज्याला आपले कल्याण शांतीचे पद निर्वाण प्राप्त करायचे आहे अशा कुशल व्यक्तीने हे केले पाहिजे. तो समर्थ, सरळ, अत्यंत प्रामाणिक, नम्र, मृदू स्वभावाचा आणि अहंकार रहित असावा. संतुसकोच सुबरोच अपकिचोच सल्लहुकऊती संतिंद्रियोच निपकोच अपगभो कुलेसु अनन्नुगीधो. त्याने समाधानी असावे, ज्याचे पालन पोषण करणे सोपे आहे. तो अनावश्यक कामात न गुंतलेला असावा. त्याचे जगणे साधे असावे. त्याच्या इंद्रियावर ताबा असावा. तो बुद्धिमान आणि निर्भय असावा आणि गृहस्थांच्या कुळामध्ये आसक्ती न ठेवणारा असावा. नच खुद्द समाचरे किंची येणविण्णू परे उपवेदेयुं सुखीनो वा खेमिनो होन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितता. त्याने असे कोणतेही छोटेसे कर्म करू नये ज्यावर शहाणे लोक टीका करतील. त्याने अशी मंगल कामना करावी की सर्व प्राणी सुखी आणि सुरक्षित होत. सर्व जीव आपापल्या जागी आनंदी राहोत. एकेची पानभूतथी तसावा थावरावा नवसेसा दिघावाये महंतावा मज्जिमारस का अणुकथूला. जगात जे कोणी सजीव प्राणी आहेत, मग ते भीती वाटणारे त्रस्त असोत वा निर्भय, स्थिर, लांब असोत वा मोठे, मध्यम असोत वा बुटके, सूक्ष्म असोत वा स्थूल, ते सर्व
सुखी होत. दिठ्ठावा एव दिठ्ठा एच दुरे वसंती अविदुरे भूतावा संभवेसी वा सब्बे सत्ता भवन्तु सुखी तत्ता. जे डोळ्यांना दिसतात किंवा दिसत नाहीत, जे दूर राहतात किंवा जवळ राहतात, त्यांचा जन्म झाला आहे किंवा ते जन्माला येणार आहेत, ते सर्व प्राणी सुखी होत. न परो परम निकुंबेथ नातिन्नेथ कथंचीण किंची ब्यारो सनापटीग सन्ना नान्नमन्नस्स दुःखमिच्छेय. कोणीही दुसऱ्याला फसवू नये. कोणत्याही ठिकाणी कोणाचाही अपमान करू नये. रागामुळे किंवा द्वेषामुळे एकमेकांना दुःखाची इच्छा करू नये. माता यथा नियं पुत्तं आयुषा एक पुत्तमनुरखे एवंपि सर्वभूतेषु मानस भावे अपरिमाणं. ज्याप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एक पुत्राचे स्वतःच्या प्राणापलीकडे रक्षण करते, अगदी त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्राविषयी आपल्या मनात अमर्याद मैत्रीची भावना निर्माण करावी. मेत्तंच सब्बलोकस्मिन् मानसं भावे परिमाणं उद्धन्दधोच तिर्यंच असंबाधं अवेरं अपसत्तं. संपूर्ण जगाबद्दल म्हणजे वर स्वर्ग, खाली पाताळ आणि मध्यभागी सभोवताली कोणत्याही अडथळ्याशिवाय, शत्रुभावाशिवाय आणि द्वेषाशिवाय अमर्याद मैत्रीची भावना जोपासावी. तिष्ठन्तरं निस्सिनो वा सयानो वा यावतस्स विगदमीधो एतं सतिं अदिठय्यं ब्रह्ममेतं विहारं इदमाहु. उभे असताना, चालताना, बसलेले असताना किंवा झोपलेले असताना, जागे असेपर्यंत माणसाने या मैत्रीच्या स्मृतीमध्येच राहावे. याच अवस्थेला या जगात ब्रह्मविहार म्हणजे दिव्य जगणे असे म्हणतात. दिठ्ठिंच अनूपगम्मं शीलवा दस्सनेनं संपन्नो कामेषु विनयं मेधावी
वेदं नहीं जातु गब्बसय्यं पुनरेति जो चुकीच्या दृष्टीचा म्हणजे मिथ्या दृष्टीचा त्याग करतो, सिलवान होतो आणि अंतर्दृष्टीने सम्यक दृष्टी संपन्न होतो, तो शारीरिक भोगांची आसक्ती सोडून देतो, असा मनुष्य पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पुनर्जन्मात अडकत नाही. हे सूत्र केवळ म्हणण्यासाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहे. बुद्ध सांगतात की जेव्हा आपण सर्वांबद्दल मैत्री बाळगतो तेव्हा आपले मन भयमुक्त होते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. सबका मंगल हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. तथागतांच्या अनुकंपेने जळातील, थळातील आणि गगनातील सर्व प्राणी वैर रहित हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.